नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी मुंबईतली आहे. सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बांगलादेशात हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराविरोधात मुंबईतील हिंदुत्ववादी संघटनांनी सीएसएमटी चौकात रास्ता रोको आंदोलन करत निषेध आंदोलन केलंय. आझाद मैदानामध्ये चाललेल्या आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरच्या चौकामध्ये आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीसमोर येत आंदोलकांनी आक्रमक होऊन घोषणाबाजी केली आणि रस्ता अडवलेला आहे. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं. सीएसएमटी स्टेशन बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत आंदोलन केलंय. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मुंबईतल्या हिंदुत्ववादी संघटनांनी सीएसएमटी चौकात रास्ता रोको करत निषेध आंदोलन केलं. आझाद मैदानामध्ये चाललेल्या आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरच्या आणि मुंबई महापालिकेच्या समोर येत आक्रमक होत आंदोलन करत हा रास्ता रोको केलाय. थेट जाऊयात घटनास्थळी. आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत. कृष्णा, कृष्णात पाटील यांचा काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत संपर्क होत नाही. आपण त्यांच्याकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी जमल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. काही आंदोलकांनी बॅरिकेड सुद्धा उचलून या ठिकाणी हे आंदोलक फेकताना पाहायला मिळत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात हे सगळे हिंदुत्ववादी आंदोलक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. जोरदार घोषणाबाजी होताना या सगळ्या कार्यकर्त्यांकडून दिसते आहे. सीएसएमटी स्टेशन आणि मुंबई महापालिकेसमोरचा जो रस्ता आहे तो आंदोलकांनी काही काळ अडवला होता आणि या ठिकाणी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले. पूर्ण रस्ता अडवण्यात आलेला आहे. आपण बघतोय कशा पद्धतीनं आंदोलक आक्रमक झालेले आहेत. सीएसएमटी स्टेशन बाहेर हे आंदोलन करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी जाऊयात. आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मनोज, बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अत्याचार होत आहे त्याच अनुषंगाने मुंबईत सुद्धा त्याचे पडसाद पाहायला मिळत असल्याचं दिसते आहे आणि एकंदरीतच बांगलादेशमधल्या या अत्याचाराच्या विरोधात मुंबईत हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्यांनी या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ ते बसले सुद्धा होते, परंतु पोलीस आले आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा केलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एकंदरीतच अचानक हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे जो परिसर आहे सीएसएमटी परिसरातला तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला करायला सुरुवात केलेली आहे. परंतु काही संध्याकाळच्या वेळी मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते आहे. अगदी मनोज, आता वाहतुकीची परिस्थिती कशी आहे? आंदोलकांना बाजूला हटवण्यात आलंय का आणि रस्ता मुंबई महापालिका आणि सीएसएमटी स्टेशन समोरचा सुरू करण्यात आलाय का? अगदी बरोबर आहे. काही वेळ हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बसलेले होते आणि त्यामुळेच ऐन संध्याकाळच्या वेळी जे मुंबईकर घरी जायला निघत असतात त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. परंतु आता मात्र ही वाहतूक कोंडी पूर्ववत होण्यास सुरुवात झालेली आहे. कारण जे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना बाजूला केलेलं आहे. तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेलेले आहे. त्यामुळे आता ही जी वाहतूक. अगदी मनोज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या आंदोलनासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेतो.